या ठिकाणी आणखी एक मुद्दा उपस्थित होतोय। दुसरीकडे फडणवीस आणि राज ठाकरे यांची सुद्धा भेट खरं तर झालेली होती। दरम्यान दिनेशजी तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे फोन लाईनवरून जोडले गेलेत। सुषमाजी, आपण पाहतोय पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा योग जुळून आलेला आहे आणि एक अधिकृत राजकीय चर्चा या दोघांमध्ये सुरू असल्याची आता सूत्रांकडून माहिती मिळते। काय आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? नाही, मला पहिली प्रतिक्रिया एवढंच केली की गेली 20 वर्षांच्या नंतर जेव्हा दोन कुटुंबांमध्ये एक समेट होते तेव्हा आपल्याकडे त्याची ब्रेकिंग न्यूज असं मी समजू शकते। मात्र त्यानंतर म्हणजे साधारणतः उद्धव साहेबांच्या वाढदिवसापासून ते आतापर्यंत दोनही कुटुंबांमध्ये एकमेकांकडे जाणं येणं, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने, पूजेच्या निमित्ताने भेटीगाठी चालू आहेत। त्यामुळे प्रत्येक वेळेला प्रत्येक भेटीला काहीतरी वेगळं ब्रेकिंग असेल असं काही समजायचं कारण नाही। असू शकतं की आज कदाचित काही कौटुंबिक काही नियोजन असू शकतं, काहीही कारण घरातली असू शकतात आणि याच्या उपर समजा इतर काही कारण असतील तर कदाचित 1-2 तासानंतर ही आपल्या सगळ्यांपर्यंत स्पष्ट होतील। मात्र सुषमाजी, तरी सुद्धा जर राजकीय दृष्ट्या ही भेट असली तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा कसा परिणाम होऊ शकतोय? नाही, मला नाही वाटत की या भेटीचा आणि कुठल्या तरी राजकीय घडामोडीचा आपण अर्थ काढण्याची गरज आहे, कारण तशी काही राजकीय घडामोड असती तर ती निश्चित आमच्यापर्यंत पोहोचली असती। मात्र ही निव्वळ कौटुंबिक भेट असावी आणि अशा कौटुंबिक भेटींचा लगेचच काहीतरी राजकीय अर्थ काढावा असं मला अजिबात वाटत नाही। महाविकास आघाडीच्या एकूण 3ही पक्षांमध्ये समन्वय फार उत्तम रीतीने आहे। त्याच्यात कुणी नवीन पक्ष जर येत असेल किंवा येण्याची काही चिन्ह असेल तर त्याच्याही संबंधाने 3 पक्ष एकमेकांशी फार व्यवस्थितपणे सामंजस्याने बोलू शकतात। अगदी नक्कीच। धन्यवाद सुषमा अंधारे जी, TV9 मराठीशी संवाद साधल्याबद्दल। या सगळ्या पार्श्वभूमीवर